हॅलो फ्रेंड्स, मी मानसी काकडे छाया सुपर किचन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। पण आज आपण पुन्हा एकदा कुठेतरी बाहेर चाललो आहोत। लास्ट टाइमला मी तुम्हाला ठाण्याचं जे उपवन फेस्टिवल आहे तिकडे घेऊन गेली होती आणि आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे मुंबईच्या सगळ्यात फेमस असलेल्या काला घोडा फेस्टिवलला। तर चला तिथे आपल्याला काय काय क्रिएटिव्हिटी बघायला मिळते तर ती आपण पाहूयात। लेट्स गो। आपण आता आलेलो आहोत काला घोडा फेस्टिवलला। तर आता इथे आपल्याला काय काय क्रिएटिव्हिटी बघायला मिळते तर ती आपण पाहूयात। लेट्स गो। तर इथे आपल्याला सुरुवातीला इथे काही डस्टबिन्स दाखवले, पण ते खूप छान पद्धतीने असे डेकोरेट केलेले आहेत तर का आपलं देश खूप चांगला आणि स्वच्छ सुंदर राहावा, सो त्यासाठी त्यांना एक मानवंदना म्हणून असे सुंदर असे डस्टबिन्स बनवलेले आहेत। तर चला आपण त्यांची ती क्रिएटिव्हिटी काय आहे ती आपण पाहूयात। तर इथे आपल्याला काही स्टॉल्स दिसत आहेत, म्हणजे काही कपड्यांचे आहेत, परत अजून काय काय क्रिएटिव्हिटी आहे, असे वेगवेगळे आर्टिस्टिक गोष्टी आपल्याला इथे दिसत आहेत। तर इथे सुंदर अशा ड्रेस आणि साड्या दिसत आहेत। परत इथे अजून वेगवेगळे ज्वेलरीजचे आपल्याला सॅम्पल्स दिसतात। खूप सुंदर आणि क्रिएटिव्ह असे सॅम्पल्स आहेत। तर इथे आपल्याला खूप सुंदर आणि क्रिएटिव्ह अशी कार बघायला मिळते, म्हणजे हे एक आर्टिफिशियल असे प्लांट्स आहेत आणि त्याच्याने ही सजवलेली क्रिएटिव्ह अशी कार आहे। तर बघा किती सुंदर पद्धतीने ही कार सजवलेली आहे। तर इथे तुम्हाला हे फ्लाइट ऑफ नॉलेज बघायला मिळेल। त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही जेवढं शिकाल तेवढीच तुमच्यावरती झेप घ्याल। तर चला यांनी नक्की काय बनवलं आणि कसं बनवलं तर ते आपण पाहूयात। तर तुम्ही इथे फ्लेमिंगोज बघत आहात, तर इथे नक्की यांनी काय संदेश दिलाय तर तो आपण पाहूयात। लेट्स गो। तर इथे हे फ्लेमिंगोज आपल्याला पाण्याचे बॉटल्स खाताना दिसत आहेत। वर्षातून एकदाच हे फ्लेमिंगोज आपल्याला बघायला मिळतात, पण जेव्हा फ्लेमिंगोज येतात तेव्हा ते पाण्यामध्ये नक्की काय खातात हे आपल्याला माहीतच नसतं। आपण जो पाण्यामध्ये कचरा टाकतो तेच कचरा ते इथे खात असतात आणि तो त्यांच्यासाठी हार्मफुल असतो। तर हा संदेश इथे त्यांनी दिलेला आहे। तर इथे आपल्याला एक थीम बघायला मिळालेली आहे आणि ती थीम म्हणजे तुम्ही जे प्लास्टिक यूज करता आणि ते प्लास्टिक तुम्ही पाण्यामध्ये टाकता तर त्याचा आपल्या पाण्यामध्ये माशांना आणि जे जीवाणू आहेत त्यांना काय त्रास होतो याबद्दल इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे। तर याचं सांगण्यामागचं तात्पर्य हेच आहे की प्लास्टिकचा वापर खूप कमीत कमी वापरा, कारण प्लास्टिक ही एक अशी गोष्ट आहे ती कधीच आपल्याला संपूर्णपणे नाहीशी करता येत नाही, त्याच्यामुळे कमीत कमी हा प्लास्टिकचा वापर करा। तर चला पुढे काय आहे ते आपण पाहूया।
इथे कानोका कल म्हणून एक संदेश दिलेला आहे. तर तुम्ही ते बघतच असाल की इथे त्यांनी दाखवण्याचा हा प्रयत्न केलाय की आपण डेली रुटीनमध्ये जे आपण रोज कानाला हेडफोन्स घालून आपण त्याचा यूज करत असतो आणि तो जास्तीत जास्त प्रमाणात होतो आणि त्याचा आपल्यालाच खूप त्रास होत असतो. तर हेच तिथे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय की आपण याचा वापर करावा पण कमीत कमी करावा. तर या स्टॉल्सवरती आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची क्रिएटिव्हिटीज बघायला मिळत आहे. तर कालाघोडा फेस्टिवल हे एक असं फेस्टिवल आहे जिथे कॉलेजचे स्टुडंट्स जास्त प्रमाणात येतात, कारण कॉलेजच्या स्टुडंटनेच आपली क्रिएटिव्हिटी वेगवेगळ्या पद्धतीने इथे सादर करत असतात आणि हेच बघायला जास्तीत जास्त लोक इथे येत असतात. आपल्याला हे बॉटल ब्रिज बघायला मिळतंय. तर इथे ह्यांनी हे जे बनवलेलं आहे तर ते म्हणजे नेव्ही स्कूलमधल्या मुलांनी बनवलं आहे आणि त्याचप्रमाणे संकल्प यांनीसुद्धा हे बनवलेलं आहे. तर ह्याच्यामधून त्यांना हेच मेसेज द्यायचं आहे की आपण हे जे पाण्याचे बॉटल्स आहेत ते आपण मरीनमध्ये टाकत असतो आणि त्याच्यामुळे मरीन लाईफचं खूप नुकसान होतं आणि तो संदेश त्यांनी इथे सुद्धा द्यायचा प्रयत्न केलेला आहे. तर चला त्यांनी नक्की काय बनवलं आहे ते आपण पाहूया. She's the artist. Oh, yeah. Gujarani. Hi.
that's my QR code through my business thing. Okay. And I hope that people will stop associating blindness with black, and hope next time when you see these dots on the elevator, you will see that they are there for a reason, and that's what accessibility to the blind. Okay. Blind people are so invisible in public spaces, and especially in visual arts. But I wanted to make a point that visual arts can be for non-visual people as well. So I hope that this brings a change. I'm doing this for 8 years, and this is my first installation. After 7 years, I've come back to India to Kalagoda to make an art piece for the blind. So I hope that this is not like the last one. ओके, थँक्यू. तर अशा प्रकारे 2024चं कालाघोडा फेस्टिवल आपलं बघून झालेलं आहे. खूप छोटंसं असं फेस्टिवल हे होतं. त्याच्यामध्ये खूप काही छान छान अशा क्रिएटिव्ह गोष्टी दाखवल्या होत्या आणि खूप मस्त असं वाटत होतं. आणि इथले स्टॉल्स पण बघण्यासारखे होते. तर तुम्हीसुद्धा पुढच्या वर्षी येऊन नक्की हे फेस्टिवल बघा आणि एन्जॉय करा. तर चला, अशा प्रकारे मी आजचा व्लॉग हा इथेच संपवते. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ही व्हिडिओ कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा. आणि जर अशाच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.